मित्र, जे एमपीएससी मार्फत 461 पदाची आरटीओ एमईआयची जाहिरात येणार आहे, त्या जाहिरातीच्या पूर्वपरीक्षेबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे. ते कसं? तर पूर्वपरीक्षेमध्ये 20 मार्काचं टेक्निकल येणार आहे असं बरेच विद्यार्थी समजतात, जे की त्यांचं बरोबर होतं, पण ते 2017 आणि 2020 ला होतं, जे की रिसेंट ट्रेंड इन ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून म्हटलं जायचं आणि त्याचे 20 क्वेश्चन पूर्वपरीक्षेमध्ये असायचे. पण आता 2026 ची जी पूर्वपरीक्षा आहे ती एमपीएससी मार्फत ग्रुप सी मध्ये घेण्यात येणार आहे आणि यासाठी 100 क्वेश्चन 100 मार्काला एका तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहे. त्यामध्ये तुमचं रिसेंट ट्रेंड इन ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विचारलं जाणार नाही. तर त्यासाठी काय असणार आहे? तुमचा इतिहास असणार आहे, भूगोल असणार आहे, त्यानंतर तुमचे अर्थशास्त्र असणार आहे, राज्यशास्त्र असणार आहे, विज्ञान असणार आहे, गणित बुद्धिमत्ता असणार आहे. हे सर्व विषय हे नॉन टेक्निकल आहेत. कुठलंही टेक्निकल 20 मार्काला विचारलं जाणार नाही. त्यामुळं तयारी करताना लक्षात ठेवा की नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला तयारी करायची असेल. तुम्हाला जर या सिलेबसची पीडीएफ हवी असेल तर हे आपल्या ब्राउचरमध्ये दिलेलं आहे. कमेंटमध्ये फक्त आरटीओ एमईआय म्हणून टाईप करा. तुम्हाला लगेच याचं पीडीएफ मी पर्सनली सेंड करेन.